श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे जया एकादशी. माघ शुक्ल पक्षात साजरी करण्यात येणाऱ्या एकादशीला जया एकादशी असे म्हणतात. वर्षातून 24 एकादशी येत असतात आणि प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. परंतु प्रत्येक एकादशीचे महत्त्व हे वेगवेगळे असते. तसेच या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, अडचणी दूर होतात. त्याचबरोबर मुलांची व पतीची प्रगती देखील होत असते. यासाठी आज मी एक उपाय सांगणार आहे. हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जया एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी शुभ मानलं जातं. या दिवशी काही व्रत केल्याने जीवनात शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते. त्याचबरोबर या दिवशी श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाते. यामुळे मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते, तसेच मानसिक आराम मिळतो. त्यामुळे या दिवशी प्रत्येक साधकाने उपवास अवश्य करावा. त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंचा रूपम मंत्र म्हणावा. भगवान विष्णूंचा गायत्री मंत्र देखील या दिवशी म्हणावा. त्यामुळे या दिवशी काही उपाय केल्याने घरातील दारिद्र्य कमी होते, मुलांची प्रगती होते, तसेच पतीची देखील प्रगती व्हायला खूप मदत होते. यासाठी मी एक उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. त्यामुळे हा उपाय दिवे लावण्याच्या वेळीच करायचा आहे. घरात सतत भांडणं होत असतील, घरात नकारात्मकता असेल, मुलाचे किंवा वडिलांचे एकमेकांशी जमत नसेल, घरात नेहमी आजारपण असेल, मानसिक अशांतता असेल, घरात काहीही व कितीही मेहनत केली व पैसे आले तरी देखील आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरात पैसा आला तरी तो टिकत नसेल, तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायाने नक्कीच फायदा होणार आहे. घरात कापूर जाळतोच, परंतु त्यासोबत भीमसेन कापूर असेल तर तो नक्कीच घ्या. नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालणार आहे. कापूर जाळल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपल्याला माहीतच आहे. तर आज संध्याकाळी एक मातीची पंती घ्या किंवा कापूर जाळायचे तुमच्याकडं भांडे असेल तर ते घ्या. त्यात थोडे तांदूळ टाकायचे आहे. त्यावर 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्या ठेवल्यानंतर थोडेसे साजूक तूप टाकायचे आहे. 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत व त्या देखील त्याच्यात टाकायच्या आहे. नंतर थोडे सफेद किंवा काळे तीळ जे तुमच्याकडे असतील ते घ्यायचे आहेत व ते देखील त्यात थोडेसे टाकायचे आहे. व माघ महिन्यात भगवान श्री विष्णूंना दिवा जो लावतो त्यात देखील तीळ टाकले जातात व सकाळी आंघोळीच्या पाण्यात देखील तीळ टाकून आंघोळ केली तर अतिशय उत्तम असतं. तसेच थोडी पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे. पिवळी नसेल तर जी तुमच्याकडे असेल ती घेतली तरी चालणार आहे. व हे सगळं सामान हातात घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्यावरून 7 वेळा हे उतरवायचं आहे. व उतरवत असताना डोक्याकडून पायाकडे अशी उतरवायची आहे. घरातील लहान मोठ्या प्रत्येकाच्या वरून हे उतरवायचं आहे. घरातील आजारी व्यक्ती असेल तरी देखील उतरवायचं आहे. तसेच आपल्या घराच्या मुख्य दारावरून सुद्धा हे 7 वेळा उतरवायचं आहे. व नंतर देवघरासमोर बसून तो कापूर प्रज्वलित करायचा आहे व त्यात हे सर्व उतरवलेले टाकायचे आहे. व हे टाकत असताना भगवान विष्णूंचा मंत्र देखील म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे. व नंतर हे भांडे किंवा ज्या पंतीत घेतलं असेल ते हातात घेऊन सर्व घरात ते फिरवायचं आहे. व हे करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे. व संपूर्ण घरात फिरवत असताना त्यानंतर मुख्य दाराच्या उंबरठ्यावर देखील
हे फिरवायचं आहे व त्या उंबरठ्याच्या मधोमध हे ठेवायचं आहे व नंतर थोड्या वेळाने ते शांत झाल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे व ते कोणत्याही झाडाला व नंतर कोणत्याही झाडाच्या खोडाजवळ हे टाकायचं आहे. फक्त हे तुळशीत टाकायचे नाही आहे. हा उपाय आज संध्याकाळी नक्कीच करायचा आहे. यामुळे घरातील वाईट शक्ती जाईल व नकारात्मकता जाणार आहे व त्यांनी सकारात्मकता आपल्या घरात तयार होणार आहे. काही घरात दोष असतील तर ते देखील नक्कीच दूर होणार आहे. ह्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.